तुमची शेव नरम पडत आहे का आणि ती पडू नये यासाठी ती खमंग आणि कुरकुरीत कशी बनवायची, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व काही टिप्स आणि ट्रिक्ससह पाहायला मिळेल. तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे. चला तर मंडळी, बघा लहान मुलांची ना छोटीशी भूक असते स्कूलमधून आल्यानंतर, तर त्यांच्यासाठी आपण आहे ना असं त्यांच्या छोट्याशा भुकेसाठी आपण शेव बनवणार आहोत. तर बघा, आपण 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे गाळून. त्यानंतर आपण 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि 2 चमचे आपण तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, आपण ताटामध्ये बेसन पीठ काढून घेतलं. त्यानंतर आपण आता त्यामध्ये तिखट घालून घेऊयात. त्यानंतर आपण त्यामध्ये घालूयात ओवा. यात झटपट आणि कमी साहित्यामध्ये ही शेव कशी बनवायची ते हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर व्हिडिओ हा प्लीज कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघा, आपण आता हे जे ओवा आहेत ना, त्या दोन्ही हाताने रगडून त्यामध्ये घालायच्या, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे ना ओवांचा तो पूर्णपणे त्यामध्ये उतरतो. त्यानंतर पाव चमचा आपण त्यामध्ये घालणार आहोत हळद. त्यानंतर चवीप्रमाणे आपण त्यामध्ये घालूयात मीठ. त्यानंतर आपण बघा अर्धा चमचा त्यामध्ये घालणार आहोत तेल. आणि आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊयात. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडं थोडं पाणी आणि ते पाणी घालून आपण ते आता मळून घेऊयात. नॉर्मल रूम टेम्परेचरवरचंच पाणी आहे. बघा, अशा प्रकारे आपण आता ते पीठ मळून घेतलं. आता ही तुमच्यासाठी टिप्स आहे की हे तुम्ही 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं झाल्यानंतर आपण आता ते शेव पाडायला घेणार आहोत. तर बघा, आपण साच्याला ना छान तेल लावून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण शेवची जी जाळी आहे ती लावून घेतली. आता आपण त्यामध्ये बघा हे पिठाचा जो गोळा आहे ना तो त्यामध्ये आपण साच्यामध्ये घालून घेऊयात. आणि आपण आधीच तेल गरम करून घेतलं होतं. लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे. ही तुमच्यासाठी अजून एक टिप्स आहे. मोठ्या फ्लेमवरती आपल्याला शेव तळायची नाही आहे. लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला शेव ही छान खरपूस अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत ती छान अशी तळून घ्यायची आहे. बघा, एका बाजूने आपण ती शेव तळून झाली ना की पुन्हा तिला आपण पलटी करून आपण दुसऱ्या बाजूनेही तिला छान तळून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने ती तळून घ्यायची आहे शेव. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा. ही अजून एक टिप्स आहे तुमच्यासाठी की तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि मग आपण त्याला टिश्यू पेपरवरती आपण ती ठेवायची आहे. आणि थंड झाल्यानंतर आपण ती पूर्ण शेव थंड झाल्यानंतरच आपल्याला ती डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. चला तर मंडळी, तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा, खुश राहा. धन्यवाद.